देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, केंद्रात मंत्री होणार या चर्चा आता राज्याला काही नवीन राहिलेल्या नाहीयेत. स्वतः फडणवीस जरी मी दिल्लीला जाणार नाही, माझ्यावर मोदीजींनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे आणि तीच पार पडेल असं म्हटलं तरी 2029 पर्यंत फडणवीस हे महाराष्ट्रात राहतील आणि 2029 नंतर मात्र ते दिल्लीला जातील अशी चर्चा सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण मग जर फडणवीस दिल्लीत गेले तर ते दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रात फडणवीसांची जागा कोण घेणार? भाजपचा राज्यात असा कोणता नेता आहे जो महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर भाजपनं आता अप्रत्यक्षपणे दिलंय आणि ते उत्तर आहे विनोद तावडे. होय, तेच विनोद तावडे ज्यांना फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीला पाठवलं होतं. त्यानंतर सुरुवातीला कुठल्या तरी बैठकांमध्ये दिसणारे तावडे आता मात्र फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतात आणि केंद्र भाजपनं देखील विनोद तावडेंचा राजकीय क्रम हा गेल्या काही कालावधीत चढताच ठेवलाय. अगोदर तावडे हे दिल्लीत खासदार झाले, त्यानंतर त्यांच्यावर बिहारची जबाबदारी टाकण्यात आली. तिथं यश मिळवल्यानंतर केरळ निवडणुकांची जबाबदारी तावडेंवर सोपवली गेली. तिथं देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आणि नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना पुन्हा एकदा भाजपनं राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. त्यासोबतच आता उत्तर प्रदेश पुन्हा भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखत असतानाच त्याचा म्होरक्या देखील ठरवलाय आणि तो म्होरक्या आहे अर्थातच विनोद तावडे. त्यामुळे भाजपमधील विनोद तावडेंचं वाढतं प्रस्थ पाहता 2029ला देवेंद्र फडणवीस जेव्हा केंद्रात जातील तेव्हा विनोद तावडे हे फडणवीसांसाठी भाजपकडून पर्याय असतील अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. विनोद तावडेंचं राज्यात पुनर्वसन करणं हे भाजपसाठी आणखीन महत्वाचं ठरतं. ते म्हणजे महाराष्ट्रातली सत्ता समीकरणं जुळवताना जातीचा सुवर्ण मध्य साधणं, जे विनोद तावडे जर मुख्यमंत्री झाले तर साधला जाऊ शकतो. त्यामुळेच नक्की काय आहे भाजपची रणनीती आणि विनोद तावडे 2029ला भाजपकडून राज्याचे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात याचाच आढावा आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. कर्माचा एक सिद्धांत असतो, तुम्ही केलेलं कर्म हे फिरून पुन्हा एकदा तुमच्याच ओंजळीत येतं. हे मी बोलतोय कारण ज्या विनोद तावडेंचे पंख छाटण्याचे पुरेपूर प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यासाठीच त्यांनी दिल्लीत देखील पाठवलं. तेच विनोद तावडे आता पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झालेत. इतकंच नाही तर त्यांच्यावर आता भाजपनं होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी देखील दिली आहे. ही नियुक्ती महत्वाची अशासाठी आहे कारण उत्तर प्रदेश भाजपसाठी सर्वात महत्वाचं राज्य आहे. जर खासदारांचा विचार केला तर एकट्या उत्तर प्रदेशातून जवळपास 80 खासदार हे संसदेत जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवरच भाजपनं विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची टाकलेली जबाबदारी ही भाजपमधलं त्यांचं वाढलेलं प्रस्थ तर अधोरेखित करते, सोबतच भविष्यातील राजकीय बदलांचे संकेत देखील देते. विनोद तावडे हे देखील संघाच्या मुशीतूनच तयार झालेलं नेतृत्व आहे. एबीव्हीपीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि 12व्या आणि 13व्या लोकसभा निवडणुकांसाठी समन्वय समितीचं प्रमुख सदस्यपद देखील भूषवलं. 2014 मध्ये जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली त्यावेळी विनोद तावडे शिक्षण खात्याचे मंत्री होते आणि यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडेंचा आवाका ओळखला होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंचं तिकीट कापलं गेलं आणि त्यामागे विनोद तावडेंचा राज्यात आणि भाजपमध्ये वाढणारा प्रभावच कारणीभूत असल्याचं बोललं गेलं. यासोबत आणि त्यानंतर देखील राज्य भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकतील अशा प्रत्येकाला साईडलाईन केलं गेलं होतं. मग ते बावनकुळे असतील, खडसे असतील किंवा पंकजा मुंडे. तावडेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तावडेंना त्यानंतर दिल्लीत पाठवलं गेलं. पुढे तावडे खासदार झाले, त्यांना भाजपच्या राष्ट्र कार्यकारिणीत स्थान मिळालं. सोबतच पंतप्रधानांच्या मन की बातचे आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे ते समन्वयक होते. दिल्लीला गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीला बहर आला. बिहारमध्ये त्यांनी भाजपला यश मिळवून दिलं, ते त्याचंच द्योतक होतं. त्यांच्यावर त्यामुळेच केरळची देखील जबाबदारी दिली गेली होती. तोवर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण या प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांची पर्याय म्हणून चर्चा झाली आणि हीच गोष्ट कुठे ना कुठे अमित शहा यांना खटकली असं म्हटलं जातं. ही अगदी तशीच अमित शहांना गोष्ट खटकली जसं एका कार्यक्रमामध्ये दुसऱ्या कुणीतरी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री म्हटल्याची किंमत
पंकजा मुंडेंना भोगावी लागली होती, कारण ती गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना रुचली नव्हती असं बोललं जात होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांच्या पक्षातूनच प्रयत्न केले गेले. आता आपण पुन्हा बोलूयात विनोद तावडेंबद्दल. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवण्यासाठी अमित शहा आग्रही आहेत. त्यासाठी किंवा त्या अनुषंगानं वारंवार चर्चा होतात. त्याचं कारण अगदी साधं आहे. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलेले आहेत. त्यांचं नाव त्या चर्चेत येतंय, जे शहा यांना आवडणारही नाहीये आणि परवडणारं नाहीये. त्यामुळेच अमित शहा यांना काहीही करून फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतील असा कयास बांधला जातोय. आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं, केंद्रात मंत्रिपद दिलं तर कदाचित असं वाटू शकतं की त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, त्यांचं अधिकार क्षेत्र विस्तृत होईल. पण वास्तवात भाजप सरकारमध्ये असं होणं म्हणजे तुम्हाला दिल्लीत बोलवणं म्हणजे तुमचं डिमोशन होणं आहे. बिहारमध्ये जेडीयूच्या नितीश कुमार यांच्या बाबतीत भाजपनं जे केलं, त्यांना खासदार म्हणून केंद्रात घेतलं, त्यांच्या मुलाला राज्याचं मंत्रिपद दिलं. मात्र यामुळे बिहारवर नितीश कुमार यांचा जो एकछत्री अंमल होता तो तात्काळ संपुष्टात आला. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जाईल. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणं टाळतायत. पण तरीही जर यदा कदाचित अमित शहा यांनी आपली ताकद आणि वजन वापरून फडणवीस यांना दिल्लीत यायला भाग पाडलं तर त्यांना पर्याय म्हणून विश्वासू असणारे विनोद तावडे यांना मुख्यमंत्री केलं जाईल असं म्हटलं जातं. आणि त्यासाठीच केंद्राकडून विनोद तावडेंना सध्या मोठं केलं जात आहे, मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. सध्या केंद्र भाजप ही पूर्णपणे अमित शहा यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच अमित शहा 2029ची समीकरणं पाहून तावडेंना मोठं करतायत असं म्हणायला हरकत नाही. यासोबतच तावडे हे भाजपचे यशस्वी रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात आहेत. हा त्यांचा प्लस पॉइंट ठरेल. सोबत केंद्रात असल्यामुळं विनोद तावडे हे अमित शहा यांच्या जास्त जवळ आहेत. यासोबतच भाजपकडून विनोद तावडेंना ताकद देणं हे महाराष्ट्रातली जातीय समीकरणं आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी गरजेचं ठरतं. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. मराठा समाज राज्यात सर्वाधिक प्रबळ आहे, राजकीय दृष्ट्या ताकदवान आहे. अशा परिस्थितीत 2014 पासून भाजपनं जशी सत्ता मिळवली तसे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे विनोद तावडे जर मुख्यमंत्री झाले तर मराठा समाजाला भाजपनं प्रतिनिधित्व दिल्याचा मेसेज जाईल. सोबतच राज्यात मराठा चेहऱ्यासाठी अमित शहा किंवा ओव्हरऑल केंद्र भाजपला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंवर अवलंबून राहावं लागतंय ते राहावं लागणार नाही. या दृष्टीने देखील विनोद तावडे यांचं राज्यात इन्कमिंग होणं भाजपच्या पथ्यावर पडेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र विनोद तावडेंना सध्या भाजपमधून देवेंद्र फडणवीसांचा पर्याय म्हणून ताकद दिली जाते असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.